आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात महाराष्ट्राचा रोखोक. आज आपण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एक अशांततेचं वातावरण सध्या सुरू आहे आणि आपण पाहतो जे मस्साजोग या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जे हत्याकांड घडलं संतोष देशमुख यांचं, ते अत्यंत निर्घुण अशी हत्या करली. हे असे जे क्रूर कर्म होते, ही त्यांची काही पहिलीच हत्या नव्हती मित्रांनो. यांनी अशा अनेक हत्या ठिकाणी केलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी या आरोपींचा बचाव करताना दिसत आहे आणि अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. त्यामुळं अशा प्रकारचे अफवा आज उठवत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने मार खाल्ला, विधानसभेच्या निवडणुकीत यांना चांगलं यश मिळालं, त्याचं श्रेय एकनाथ शिंदे यांना देखील जातं. परंतु त्यांचं खच्ची करण्याचं काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु दिल्लीमध्ये एक वेगळंच असं एक वातावरण सुरू आहे मित्रांनो. आपण काही दिवस पाहिलं की अजित पवार हे शरद पवारांना भेटायला गेले, त्यानंतर इतर नेते गेले, प्रफुल्ल पटेल होते आणि अशा प्रकारे एक वातावरण असं तयार झालं मित्रांनो की आता शरद पवार देखील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात सामील होतील. त्यांच्या एका खासदाराला केंद्रात मंत्री केलं जाईल, दुसरीकडे महाराष्ट्रात सुद्धा त्यांचे काही मंत्री केले जातील आणि अशा प्रकारे मग एक असं जे अफवा उठली. नंतर सोशल मीडियाने त्याच्यात खतपाणी घातलं आणि मग तो एक माहोल बनला की आता शरद पवारांचा जो गट आहे तो याच्यात सामील होईल महायुतीमध्ये. दिल्लीमध्ये मग खलबत्त सुरू झाली आणि याच्यात हे अफवा नाही मित्रांनो, हे सत्य आहे. दिल्लीमध्ये हे सुरू झालं कारण त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असं राजकारण सुरू होतं की दिल्लीचं जे सरकार आहे 400 पार करत 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 ते 240 वरती आघाडी आली आणि मग त्यांना नितीश कुमार बिहारचा मुख्यमंत्री, आंध्राचा चंद्राबाबू नायडू यांच्या दोन्ही पक्षांचं सहकार्य घेऊन त्यांना दिल्लीत सरकार स्थापन करावं लागलं. कारण मग सरकार स्थापन होत नव्हतं. मग त्यात एकनाथ शिंदेच्या 8 जागा असतील किंवा अजितदादांच्या काय असतील आणि असं छोटे छोटे करून त्यांनी एनडीएचा स्थापना केली. परंतु आता त्यांना नेहमी असं वाटतं, म्हणजे दिल्लीतील नेत्यांना, विशेष करून भारतीय जनता पक्षाचं जे श्रेष्ठ नेतृत्व आहे त्यांना असं वाटतं की हा नितीश कुमार हा पलटूराम त्याचं नाव लोक म्हणतात, सरड्यासारखे रंग बदलतो. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू हे कधीही धोका देऊ शकतात. धोका देऊ शकतात म्हणजे दिल्लीचं जे सरकार आहे त्याचा पाठिंबा काढू शकतात. तो जर पाठिंबा त्यांनी काढला तर हे सरकार कोसळेल आणि मग पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट किंवा मग असेच औषध कोणतरी पुन्हा सुरू होतील आणि मग अशा प्रकारे देश पुन्हा एकदा अशब्दता पसरेल. मग त्यासाठी एक आपली एक हातचं राखून, ज्याला आपण म्हणतो मराठीत एक म्हण, हातचं राखून ठेवावं, तसं मग त्यांनी इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत ते आपल्याकडे कसे येतील ते त्यांनी त्यांची चाचपणी करण्याचं ठरवलं. पहिल्या प्रथम महाराष्ट्रात त्यांच्या समोर आले उद्धव ठाकरे आणि शरद पवार. आता शरद पवारांच्या ज्या पक्षात देखील अशी अफवा त्या सोडली गेली काही महिन्यापूर्वी आधी, आता हे सत्ता गेली. आता हे जे आमदार, त्यांचे कोणी खासदार आहेत, हे सुद्धा आता महायुतीकडे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे पाठिंबा देतील आणि त्या ठिकाणी ते जातील. मग शरद पवारांकडे आता जर 5 वर्ष आपल्याला काढायची असली जर या राष्ट्रवादी पवारांच्या, तर आपला फायदा काय? ना आपल्याला कोणी फंडिंग देतील, ना आपली कामं होतील आणि मग आपलं चालायचं कसं आहे? सगळे आमदारक्या खासदारक्यांची दुकानं आपली कशी सुरू राहतील? मग त्यासाठी असा अफवा उसरवली असं म्हणत होते, परंतु खरी हकीकत होती मित्रांनो की अशा प्रकारच्या चाचपण्या सुरू होत्या. नंतर शरद पवारांनीच ते हेरलं की जर आज आपण अशा प्रकारे नाही पावलं उचललं, भारतीय जनता पक्षाला सहकार्य करण्याचं नाही ठरवलं, तर आपल्याला हे उरलेली पिल्लं देखील गट सोडून पळून जातील आणि मग परत आपल्याला आपली मुलगी आणि तो जितेंद्र आव्हाड हे दोघांनाच आजूबाजूला बसून आपलं राजकारण करावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे एक शरद पवारांनी मन बनवलं. असं म्हणजे आम्ही एकंदरीत जे चित्र त्यावेळी पाहायला मिळालं त्यावरून असा अंदाज आम्ही बांधत आहोत. त्यांनी मन बनवलं आणि जे पाखरं उडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्या घरात आणून आपण भारतीय जनता पक्षात जाऊ आणि मग पुन्हा एकदा आपण गुन्हा गोंधळाने या ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ. आणि मग सरळ आहे, त्यांनी दिल्लीमध्ये जर एखादा मंत्रिपद मागितलं असं, एखादा राज्यमंत्रीपद आणि एक मंत्रिपद,
तर ते त्यावेळी त्यांनी एकतर आपल्या मुलीला त्यांनी प्राधान्य दिलं असतं, सुप्रिया सुळेला. नाहीतरी आता त्यांच्या जीवनाचं एकच ध्येय की सुप्रिया सुळेला कुठेतरी सेटल करणे. कारण शरद पवारांनंतर आमचा एक अनुभव असा आहे की सुप्रिया सुळेंना हे राज्य जमणार नाही, हा पक्ष सांभाळणं जमणार नाही. कारण त्यांच्याकडे देखील रथी महारथी आहेत, राष्ट्रवादीचे रथी महारथी अजित पवारांबरोबर आहेत. आणि मग अशा प्रकारे त्यांना अवघड जाण्यापेक्षा आत्ताच आपण जर भारतीय जनता पक्षाशी जुळून घेतलं आणि आपण त्या ठिकाणी सामील झालो तर आपलं हे राजकारण महाराष्ट्रातलं सुरळीत चालेल. परंतु मित्रांनो, आता म्हणतात ना, काही ठिकाणी एखादं घर असलं आणि त्या ठिकाणी 2 सुना असल्या तर मग त्या सासरा आणि ज्या सासू असती तिच्या पुढे प्रश्न असतो की ती एखादी आवडती एखादी नावडती होते. पहिली सून असते ती काही दिवस घरात त्वरा मिरवते आपला. बरं, जर एखादी दुसरी सून आली तिला जर सासू सासऱ्यांना लाड करायला लागले तर मग ही नाराज होते. तशाप्रमाणे राजकारणात देखील आहे मित्रांनो की जो मुख्यमंत्री असतो, पक्षप्रमुख असतो, पंत कोणी असो, त्यांच्या जवळचे जे त्यांचे उजवे हात म्हणवले जातात त्यांना उजव्या हाताला दिसलं की हा डाव हात देखील कोणतरी तयार होतोय तर तो डाव हात पहिलाच तो खच्चीकरण करण्याचं काम करतो. महाराष्ट्रात सगळं सुरळीत सुरू होतं. शरद पवार येण्याचे रस्ते उघडे झाले होते. उद्धव ठाकरेंनी देखील चाचपणी सुरू केली होती, दिल्ली वाऱ्या सुरू केल्या होत्या. परंतु त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. कारण त्यांनी त्या महाआघाडीच्या काळात मुस्लिम समाजाने जेव्हा उद्धव ठाकरेंना डोक्यावर घेतलं तेव्हा त्या दिल्लीश्वरांना औरंगजेब काय, मोगल काय, मुंबईवर चाल करून आले काय, मुंबई उठला, असे अनेक त्यांनी शिवीगाळ करून त्यांना अक्षरशः आपली दोर कापून टाकली होती मित्रांनो, कोणी, उद्धव ठाकरेंनी. आणि त्यामुळे ते त्या रेसमध्ये जवळजवळ नव्हते. त्यांचे काय आमदार फुटून तिकडे खासदार फुटून जाऊ शकतात, आमदार फुटून जाऊ शकतात. कारण आमदार खासदारांना त्यांच्या माहीत झाले आता कोणी फुटलं तरी हे काही कोणी काय वापलं करू शकत नाही आपलं. आणि त्यामुळे ते तसेही गतप्रण झालेले आहेत. आणि मग आता दुसरे राहिले शरद पवारांचं जवळजवळ आता हे सगळं सोयरीक जमून आली होती. फक्त आता या अक्षरा कधी पडतात अशी परिस्थिती झाली असताना दिल्लीमध्ये मात्र तर वेगळंच वारं सुरू होतं. दिल्लीमध्ये असं समजतं खात्रीलायक सूत्रांकडून, आपल्याला माहिती हा नेहमीचा शब्द असतो, तो शब्द सांगितला म्हणजे त्या बातमीला वजन येतं, काहीतरी खात्रीशीर असेल. त्यांना दिल्लीला असं कळलं अमित शहाना चाणक्य म्हणतात, नरेंद्र मोदींचे ते उजवे हात आणि भारतीय जनता पक्षाचे ते चाणक्य म्हणजे सर्वेसर्वा. आता एनडीएचे ते सर्वेसर्वा. त्याच वेळी जर शरद पवार एनडीएत आले असते आणि हे उजवे हात मोदींचे इकडे डावे हात जर शरद पवार झाले असते तर शरद पवारने नक्कीच या अमित शहाची जी आता दादागिरी सुरू आहे त्या ठिकाणी मक्तेदारी सुरू आहे ती कमी केली असती. असं मग हळूहळू चर्चा त्या ठिकाणी उदाहरण यायला लागलं. आणि मग अमित शहाच्या घरात देखील एक मन करून बसलं, शरद पवारांची भीती त्या ठिकाणी निर्माण झाली. या माणसापासून आपल्याला धोका आहे, याच्यात त्या 7-8 गेल्या खड्ड्यात तिकडं ते हे आपल्या बरोबर नकोत, आपल्याला उद्या सवतीसारखं मोदी वागवतील. कारण मोदी हे शरद पवारांना आजही मानतात, कालही मानत होते आणि उद्याही मानतील. आता राजकारणामध्ये चढ उतार मित्रांनो हे सुरू असतात. परंतु मोदी इतक्या म्हणजे द्वेषाचं किंवा असं जे तुटेपर्यंत ज्याला राजकारण म्हणतो ते करत नाही. ते काहीतरी गोष्टी शिल्लक ठेवतात जेणेकरून संवाद पुन्हा सुरू होईल. परंतु अमित शहा एक गाव 2 तुकडे करणारे गृहस्थ आहेत, खुनशी गृहस्थ आहेत आणि त्यांना जे हवं तेच ते करतात. आणि त्याला निमित्त भेटलं शिर्डीचं अधिवेशन. दिल्लीमध्ये हे सारं सुख जुळून येत होतं, सारं जुळत होतं. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार भारतीय जनताला पाठिंबा देणार होते किंवा विलिनीकरण करणार होते. परंतु हे ज्या दिल्लीमध्ये काही लोकांना ते पसंत नव्हतं आणि त्यांना शरद पवार आपल्या बरोबर नको होते. मग त्यांनी वेळ साधली आणि वेळ मित्रांनो एक टायमिंग आपण ज्याला म्हणतो ना, ती टायमिंग त्यांना त्या ठिकाणी मिळाली. राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीच्या अधिवेशनाची भारतीय जनता पक्षाच्या जबाबदारी घेतली. अत्यंत उत्कृष्ट असं ते अधिवेशन त्या ठिकाणी त्यांनी केलं. कारण आपण या अगोदर देखील त्यांचे जे कार्यक्रम असतात अति भव्य असतात. आम्ही कृषी साहित्य संमेलन त्यांच्या बरोबर राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला केलं होतं. त्यामुळे आम्हाला त्या माहिती आहेत कल्पना कशा असतात आणि त्यांनी ते यशस्वी केलं. परंतु त्यावेळी अमित शहानी
आता पहा मित्रांनो, दिल्लीत तुमचं सूत जुळत आलेलं आहे, महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी तुम्ही सूत जुळवलंय. अजित पवार देखील शरद पवारांशी मिळून घेण्याच्या भूमिकेत आले होते आणि जवळजवळ त्यांचं जुळलं होतं, फक्त ते मुहूर्त शोधत होते आणि आपल्या पदरात काय पडतंय त्यांचा त्या चाचपणी सुरू होती. अमित शहाने डायरेक्ट शरद पवारांवरतीच टीका केली. शरद पवार कसे विश्वासघातकी आहेत किंवा असे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. दाऊद इब्राहिमचा काही उल्लेख आहे, असे बरेच त्यांनी उल्लेख केल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार देखील एक ते सहसा शरद पवार अशा वेळी बोलत नाही, ते संयम ठेवतात आणि वेळ आल्यावरती ते त्या ठिकाणी बोलतात. परंतु अमित शहा असे काही बोलले की शरद पवारांचा संयम सुटला आणि मग त्यांनी देखील म्हटलं की एखादा तडीपार माणूस एखादा पक्षाचा किंवा एखाद्या देशाचा गृहमंत्री हा चालतो का वगैरे, असं ते त्यांनी ते म्हटलेलं आपण पाहिलेलं असेल सगळं. आणि मग म्हणतो ना आपण, त्या आगीचे आपण त्या आग लागली त्याच्यात पेट्रोल टाकण्याचं काम त्या ठिकाणी झालं. अमित शहाना त्याच लेवलचं उत्तर शरद पवारांनी दिलं आणि मग लगेच पुन्हा ते विनोद तावडे आणि आशिष शेलार हे अमित शहाचे पंतर आपण त्याला म्हणू, त्यांनी मग दाऊद इब्राहिमचा विषय काढला. त्यावेळी आपल्यास माहिती आहे, दाऊद इब्राहिम हा 1993च्या बॉम्बस्फोट याच्यातील हा आरोपी होता. मग विनोद तावडे म्हटले की तुमच्या विमानात दाऊदचे गुंडे फिरतात. ती स्टोरी आपल्याला माहित असेल मित्रांनो. जे 2 शर्मा बंधू होते, ज्यावेळी शरद पवार संरक्षण मंत्री होते त्यावेळी देखील आम्ही पत्रकार होतो, आम्ही त्या स्टोऱ्या छापलेल्या आहेत. त्यावेळी ते 2 शर्मा बंधू शरद पवारांच्या संरक्षण मंत्री असताना त्यांच्या विमानात बसून ते मुंबईला आले. त्या ठिकाणी जयंत सूर्याराव हा मीरा भाईंदरचा नगराध्यक्ष त्यावेळेस काँग्रेसचाच, त्याच्या त्या लालदिव्याच्या गाडीतून ते गुंड शरद पवार त्यांच्या सांताक्रूजवरून जे हॉस्पिटलला आले. तिथे अरुण गवळीचा जो शैलेश हळदणकर नावाचा जो गुंड होता, ज्याने याच्या मेहुण्याचा वगैरे खून केला दाऊदचा, तो त्या ठिकाणी तो जखमी जाऊन ते पब्लिकने मारले आणि त्या ठिकाणी ऍडमिट होता. हे 2 गुंड त्या ठिकाणी त्या गाडीतून गेले, त्या जे हॉस्पिटलमध्ये गेले, त्या शैलेशला गोळ्या घातल्या, पुन्हा त्या गाडीतून बसून ते फरार झाले. आणि मग त्यावेळी ते शरद पवारांच्या विमानातून आले, सिद्ध झालं. नंतर दाऊद इब्राहिमला शरद पवार दुबईत भेटले, त्याला सोन्याची चैन एअरपोर्टला, असं बरंचसं काहीतरी हे त्या ठिकाणी आता उघड झालेलं आहे. आणि मग ज्यावेळी मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले त्यावेळी शरद पवार ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वडील जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळी सांगितलं 13 बॉम्बस्फोट झाले. 1 बॉम्बस्फोट भेंडे बाजारात झाला, म्हणजे 12 बॉम्बस्फोट हिंदूंच्या त्या ठिकाणी दादर असेल, रेल्वे असेल, शेअर बाजार या ठिकाणी झाले. मग त्यांनी जाहीर केलं की भेंडे बाजारात देखील 1 बॉम्बस्फोट झाला. म्हणजे अशा नंतर त्यांनीच कबूल केलं की जातीवाद ते निर्माण होईल म्हणून मी खोटं बोललो. आणि मग आता विनोद तावडेंनी सांगितलं की गद्दारी, ज्याला विश्वासघात म्हणतात, त्याची सुरुवात शरद पवारांनी 1978 साली त्यांच्याच पक्षाचे जे नेते, ज्येष्ठ नेते वसंतराव दादा पाटील, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, काही लोकांना फोडलं आणि मग स्वतःच मुख्यमंत्री झाले. पहिली गद्दारी राज्यातली ही त्यांनी सुरू केली. आणि दुसरी, हे असं मी नाही म्हणत मित्रांनो, हे विनोद तावडे आणि आता जे आशिष शेलार आले यांच्या आता प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याविषयी ते म्हटलेले आहेत. मग आता असा प्रश्न राहतो, शरद पवारांचं जर इतकं जुळत चाललेलं होतं तर अमित शहा थोडं बोलले, परंतु आता विनोद तावडे हे तर त्यांचे महासचिव आहेत, त्यांचं डायरेक्ट सांगितलं शरद पवार यांचा दाऊशी संबंध होते. शरद पवारचे गुंड दाऊच्या विमानातून, दाऊचे गुंड शरद पवारांच्या विमानातून फिरत होते. आणि मग अशा प्रकारे आता हे कोणत्या तोंडाने यांची परत युती होईल मित्रांनो, याचाच अर्थ आता हे पुन्हा फिसकटलंय. आता शरद पवार यांचं जे काही दिवस गप्प होते, आता त्यांचं चाललं होतं की जुळून घेऊ, चला आता आपल्या मुलीचं असेल किंवा आपल्या पक्षाचं आता हे आहे. परंतु त्यांना आता ज्यावेळी अमित शहानी जाणून बुजून या ठिकाणी ही जी गोगली टाकली, तिच्यात पवार क्लीन बोल्ड झाले, तिच्यात महायुतीसाठी जे धुरंधर आता प्रयत्न करत होते ती क्लीन बोल्ड झाले. म्हणजेच आता शरद पवार आणि राष्ट्रवादी हे आता पुन्हा एकदा त्यांची मनं दुभंगली, वेगळे झाले. आणि देवेंद्र फडणवीस आता पुन्हा एकदा अशा अडचणीत आलेले की देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना एकत्र आणण्याचं काम केलं होतं, अजित पवारांना त्यासाठी कामाला लावलं होतं आणि जवळजवळ ते जुळत आलं होतं. कारण पुढचं पंतप्रधान पद हे देवेंद्र फडणवीसांना घ्यायचंय, मोदींच्या जागेवर त्यांना बसायचंय. परंतु अमित शहा देखील आता यातून एक निष्पन्न होतं की अमित शहा देखील त्या रेसमध्ये पंतप्रधान पदाचे आहेत. ते शरद पवारांना त्यासाठीच त्यांनी त्या ठिकाणी डावा हात मोदींचा होऊ नये यासाठी हा दोर त्यांनी पुन्हा एकदा कापलेला आहे. आता पुन्हा शरद पवार आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याची आज मितीला तरी चिन्ह नाहीत.
कारण विनोद तावडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डायरेक्ट दाऊद आणि शरद पवारांचे संबंध जाहीर केले. त्यानंतर विनोद तावडेंच्या नंतर मुंबई प्रदेश अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद त्या ठिकाणी त्यांनी शरद पवारांवर आरोप केले. त्यामुळे आता जे जुळता जुळता ते सगळं आता पुन्हा एकदा फिसकटलंय. आणि आता हे जे राजकारण मित्रांनो पाहिलं हे दिल्लीतलं राजकारण होतं, त्याचे आता परिणाम महाराष्ट्रात दिसतील. शरद पवारांचे पुन्हा एकदा दोर कापलेले आहेत. उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्ष जवळ करणार नाही आणि काँग्रेस ही त्यांची नेहमीची दुश्मन आहे. तेव्हा पवारांनी आणलं तर उद्धवने पुन्हा एकदा काल परवा मिटिंग घेऊन त्यांनी आता पुन्हा सांगितलं आता आपण जोमाने कामाला लागायचं. एवढे दिवस तुम्ही गप्प का होतात? तुम्हाला तिकडे जोपर्यंत आशा होती तोपर्यंत तुम्ही यांना वाऱ्यावर सोडलं होतं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेला. आता तुमचे जोर कापल्यामुळं तुम्ही त्यांना आता पुन्हा जवळ एक साधताय, कारण आता भारतीय जनता पक्ष तुम्हाला जवळ करत नाही. आता ह्या अशा घटना मित्रांनो राजकारणात घडत असतात आणि अशामुळं आता त्यांचे जे आता आमदार आहेत शरद पवारांचे काय आहेत 5-10 ते आता सगळे पुन्हा एकदा जोमाला कामा लागतील. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील. आता यात हा जो जरांगे फॅक्टर आता जवळजवळ थंड झालेला आहे, परंतु संतोष देशमुख हा जो फॅक्टर हा जो आता ओबीसी विरुद्ध मराठा हा जो आता एक गोंधळ या ठिकाणी या खुनाच्या मुळे निर्माण झालेला आहे. आणि वंजारी समाज ज्याप्रमाणे त्या मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या पाठीमागं उभा राहताना दिसत आहे, हे एक महाराष्ट्राला चिंतेचं जातीवादाचं बीज पेरणार हे राजकारण या गुंडांमुळे सुरू आहे. आणि मी नेहमी सांगतो गुंडांना ज्यावेळी राजाश्रय मिळतो त्यावेळी त्या राज्याची घडी विस्कटली जाते. त्याला मग बिहार आणि उत्तर प्रदेश म्हटलं जातं. पण बिहार आणि उत्तर प्रदेशापेक्षाही पुढचा गुन्हेगारी बाहुबली गुंडगिरी या महाराष्ट्रात सुरू आहे. आणि त्याचं कारण केवळ आणि केवळ राजकारण्यांना लागणारा हा पैशातून राजकारणातून पैसा. त्यामुळे गुंड पोसले जातात, गुन्हेगारी पोसली जाते. पोलिसांना फक्त आणि फक्त हप्ते जमा करण्याचं एक साधन म्हणून वापरलेलं जातं. नाहीतर संतोष देशमुखांचे गुंड अशा प्रकारे इतके दिवस फरार झाले नसते जर त्या सैफ अली खानचा मारेकऱ्याला 3 दिवसात पकडलं जातं. 35 टीम पोलिसांच्या त्यासाठी लावल्या जातात. संतोष देशमुखांच्या खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडे बळ नाही, पोलिसांकडे वेळ नाही, राजकर्त्यांची त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं देखील इच्छा शक्ती नाही. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचं आता फिसकटलेले, आता हे एकमेकावर टोकाची टीका करायला लागलेले आहेत. आणि यामुळे आता या ज्या निवडणुका येतील आता पुन्हा एकदा महायुती विरोधात महाआघाडी अशी या निवडणुका होतील. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा इतर ज्या सहकारी संस्था वगैरे होतील. परंतु आज महायुतीमध्ये मात्र एकनाथ शिंदे हे एकाकी पडल्याचं दिसत आहे, नाराज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता महायुती ज्याप्रमाणे विधानसभेला एक दिलाने यांनी काम केलं आणि यश खेचून आणलं, आता एकनाथ शिंदे यापुढे महायुतीबाबत असं 24 तास काम करतील का, अशा प्रकारे मेहनत घेतील का युतीसाठी यशासाठी, असं आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुरतं एवढंच मित्रांनो. आता पवारांना दिल्ली बहुत दूर है. धन्यवाद. नवमहाराष्ट्रच्या रोकटोकसाठी अरुणांद्रे पाटील. मित्रांनो हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि आवडलं तर हा व्हिडिओ आपण आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.